विवाहित महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 2 आरोपींना गुजरातमधून अटक. गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी. दिलीप प्रभाकर माडीवाले यांच्या फिर्यादीनुसार दिनांक 13 डिसेंबर 2017 ते दिनांक 19 मे 2025 रोजी पावेतो त्यांची मुलगी नामे भक्ती अथर्व गुजराती वय 33 वर्ष हिरा माहेरून पैसे घेऊन ये वगैरे मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक त्रास देऊन तीस आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून तिचे पती अथर्व योगेश गुजराती व सासरे योगेश मनीलाल गुजराती तसेच सासू मधुरा योगेश गुजराती यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी यांना आरोपी हे जिल्हा नवसारी राज्य गुजरात येथे पळून गेलेबाबत माहिती मिळाली असता गुंडाविरोधी पथक गुजरात येथे रवाना झाले. जिल्हा नवसारी राज्य गुजरात येथे जाऊन वासंदा पोलीस स्टेशन हद्दीतील गुजरात राज्य वनविकास मंडळ फॉरेस्ट लँड वनील उद्योग नौताड तालुका वासंदा जिल्हा नवसारी येथून आरोपी नामे अथर्व योगेश गुजराती वय 35 वर्ष यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ताब्यातील टोयोटा कंपनीची 4 चाकी वाहन व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी नामे योगेश मनीलाल गुजराती वय 65 वर्ष यास वासंदा शहरातील हॉटेल महाराजा अँड गेस्ट हाऊस येथून ताब्यात घेतले असून पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाड, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, राजेश राठोड, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, कल्पेश जाधव, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.